विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी मकरंद आंबटकर. विद्यार्थी मित्रांनो, आज एक जबरदस्त टॉपिक घेणार आहे, वयवारी. आणि वयवारी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह केला पाहिजे ते आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, वयवारीचे क्वेश्चन जर तुम्ही विदाऊट एक्स मेथड म्हणजेच रेशिओ मेथडने सॉल्व्ह करत असाल तर तो क्वेश्चन फार इझी होतो. आणि तसं तुम्हाला माहिती आहे की एक्स आयुष्यात नकोच, बरोबर ना. एक्स आला की सगळं गडबड होऊन जातं. तर त्याच्यामुळे आजचा जो टॉपिक आहे आपला हा विदाऊट एक्स मेथडने आपण घेणार आहोत. तर चला बघूया आपल्याला क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आहे. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग एक्झाम मध्ये जो क्वेश्चनचा पॅटर्न असतो किंवा बाकी एक्झाम मध्ये जो क्वेश्चनचा पॅटर्न असतो एजेसचा, तर काही क्वेश्चन्स ऑप्शन मेथडने सुद्धा कसं सॉल्व्ह करावं लागतं किंवा काही क्वेश्चन्स ट्रायल अँड एरर मेथड बेसिसने कसं सॉल्व्ह करावं लागतं ते आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. चला तर मग पहिल्या प्रश्नाकडे वळतोय. विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की ए आणि बी चा आजचं गुणोत्तर दिलेलं आहे 4:5, बरोबर आहे. आणि 4 वर्षानंतर म्हणजे 4 इयर हेन्स 4 वर्षानंतर त्याचा गुणोत्तर हा 5:6 होतो असं म्हटलेलं आहे. आणि बी चं आजचं वय काढायचं आहे. तर मला सांगा आता इथे बघा, मी लिहिताना इथे कसं लिहिल बघा. वयवारीचे क्वेश्चन रेशिओ मेथडने कसं सॉल्व्ह करायचं इथे मी खूप आरामात सांगतोय. आणि नंतर मग आपण नंतरच्या क्वेश्चन मध्ये आपण स्पीड वाढवूया गाईस. बघा आता इथे काय दिलं ए आणि बी, तर मी ए आणि बी लिहून घेतोय. ठीक आहे, ए आणि बी लिहून घेतोय. बघा ए बाय बी. त्यानंतर बघा 4:5. आता हा 4:5 कधीचा आहे? प्रेझेंटचा आहे. प्रेझेंटचा म्हणजे वर्तमान आजचा, म्हणून मी पी लिहिला. नाही तर म्हणाल पी काय आहे. ठीक आहे, 4 वर्षानंतर 4 इयर हेन्स म्हणजे काय? 4 वर्षानंतर. ठीक आहे, म्हणजेच आफ्टर किती आहे रेशिओ? 5:6. मग इथे आपण किती लिहिणार? आफ्टर 4 इयर्स. ठीक आहे, 4 वर्षानंतर म्हणजे आफ्टर 4 इयर्स असा त्याचा अर्थ होतो. प्रेझेंट पासून 4 वर्षानंतर असं. ठीक आहे, मग आता बघा, जेव्हाही आपण रेशिओ लिहितो तर सगळ्यात पहिले आपल्याला हे समजायला पाहिजे की जो रेशिओ आहे, ठीक आहे, त्या रेशिओचा डिफरन्स सेम आहे का? नसेल तर आपल्याला तो डिफरन्स सेम करावा लागेल. तर मग इथे मला हा डिफरन्स सेम दिसतो आहे, बरोबर ना सर. मग डिफरन्स आता सेम आहे तर जमलं, नसेल डिफरन्स सेम तर कसं? नंतरच्या क्वेश्चन मध्ये बघणारच आहोत ना, कशाला चिंता करता. ठीक आहे, मग आता इथे डिफरन्स सेम आहे बघा. मग हा जर डिफरन्स म्हणजे 5तून 4 गेला 1, 6तून 5 गेला 1, या पद्धतीने तो 1 लिहिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा डिफरन्स बघा, 5तून 4 गेला किती होतोय? 1. आता मला काय करायचं आहे? ह्या 1चा 4 बनवायचा आहे, कारण 4 वर्ष पुढे. इथे डिफरन्स किती येतो? 1. मग 1चा जर मला 4 बनवायचा आहे तर मग त्या 1ला मला कशाने गुणावं लागेल? 4 ने गुणावं लागेल गाईस. मग 1ला जर 4 ने गुणावं लागेल तर मी इथे काय करेल बघा, 1 into 4 या पद्धतीने 1 into 4 घेऊन घेईल. मग आता हा 4 आता काय विचारलाय बघा, बीचं प्रेझेंटेज. या मेथडची खासियत काय आहे माहित आहे? या मेथडमध्ये ऍट अ टाइम तुम्हाला 4 उत्तर निघतात. तुम्ही म्हणाल कसं? बघा आता हा हे वरचं जे आहे हा बीचा प्रेझेंट, एचा प्रेझेंट पार्ट आहे. हा बीचा प्रेझेंट पार्ट आहे. हे एचं 4 वर्षानंतरचं वय आहे आणि हे बीचं 4 वर्षानंतरचं वय आहे, या पद्धतीने. मग आता बघा, बीचं आपल्याला विचारलंय बीचं आजचं वय किती. मग ह्या 4ला मी 5ने काय करेल रे? गुणून टाकेल. म्हणजे 5 किती होणार? 20. आन्सर इज व्हॉट? 20 इयर. सपोज जर एचं विचारलं असतं, तर मी काय केलं असतं? इथे 4ने गुणलं असतं. म्हणजे एचं 16 वर्ष वय वर्तमान म्हणजे आजचं वय. त्या पद्धतीने 5-20 बघा, 4 वर्षानंतरचं एचं वय आणि साइन 24 4 वर्षानंतर बीचं वय. म्हणजे ऍट अ टाइम इथे आपल्याला किती उत्तर भेटतात? 4 उत्तर भेटतात. आणि बघा, जर डिफरन्स सेम असेल तर एका स्टेपमध्ये क्वेश्चन कन्क्लूड होतो गाईस. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर देन? सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. चला पुन्हा ह्या पॅटर्नवरचे आपण काही क्वेश्चन बघू आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला टफेस्ट पॅटर्नकडे नेतोय. ठीक आहे, व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, सोमवारपासून आपली लाईव्ह सिरीज पण सुरू होत आहे. ठीक आहे, तर ती लाईव्ह सिरीज बघायला विसरायचं नाहीये. करेक्ट आहे. आणि तुम्हाला व्हिडिओज रेकॉर्डेड आणि लाईव्ह फॉर्म मध्ये पण भेटत जाईल. चला तर मग आता नंतरच्या क्वेश्चन्स कडे वळू. बघा आता इथे काय म्हटलेलं आहे. ठीक आहे, 10 इयर्स बिफोर. ठीक आहे, आणि आफ्टर 11 इयर्स फ्रॉम नाऊ. म्हणजे बिफोर आणि आफ्टरचा पार्ट दिलेला आहे. मग मी कसं लिहिल बघा इथे. ठीक आहे, बघा बिफोर मी बी पण लिहू शकलो असतो, प्रेझेंट आणि आफ्टर. ठीक आहे, मग काय दिलेलं आहे? ए आणि बी लिहून घेतो, ए आणि बी गाईस. मग बघा आता बिफोर. ठीक आहे,
तर मग बिफोर 10 इयर्स बिफोर म्हणजे प्रेझेंट पासून 10 इयर मागे. बघा जेव्हाही मी पुढे जाईल किंवा मागे जाईल, प्रेझेंट पासून मागे म्हणजे बिफोर, प्रेझेंट पासून पुढे म्हणजे आफ्टर, या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर मग आता प्रेझेंट पासून बिफोर म्हणजे मागे 10 वर्ष आणि प्रेझेंट पासून आफ्टर म्हणजे 11 वर्ष, म्हणजे टोटल किती झाले 11 अधिक 10 21 वर्ष, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता बघा पुढचा पार्ट कसा लिहायचा. बिफोरचा किती दिलेला आहे रेशो 15:11 बरोबर आहे, आणि आफ्टरचा किती दिलेला आहे 9:8 बरोबर आहे. मग आता इथे बघा इथे डिफरन्स सेम आहे का दोनही रेशिओचा. ठीक आहे. 15तून 11 गेला किती आले रे 4 आले, आणि 9तून 8 गेला किती आला 1 आला. सर डिफरन्स सेम नाही आहे. सर डिफरन्स सेम नाही आहे. डिफरन्स सेम करावा लागेल. सर मग कसं करायचं. बघा सिंपल आहे रे. ठीक आहे. डिफरन्स सेम कसं करायचं बघा जरा. आता बघा हा जो 4 आहे ना, हा इकडे गुणाकार करून टाकेल, आणि हा 1 आहे हा मी इकडे गुणाकार करून टाकेल. सिंपल आहे. डिफरन्स सेम करायसाठी काय करायचं, इकडे जो डिजिट आहे तो इकडे न्यायचा, आणि इकडे जो डिजिट आहे तो इकडे न्यायचा. मग आता सेम कसं होईल सर. मग इकडे जिकडे जो नेला आहे डिजिट त्याला आतमधल्या गुणोत्तराला गुणायचं. समजलंय. मग आता बघा 15 गुणिला 1 म्हणजे 15, 11 गुणिला 1 म्हणजे किती रे 11, या पद्धतीने. मग 9 किती होईल 36, आणि 8 किती होईल 32. मग आता तुमच्या इथं लक्षात येत असेल की सर 36 वजा 32 म्हणजे डिफरन्स 4, आणि 15 वजा 11 म्हणजे डिफरन्स 4. आता डिफरन्स सेम झालाय म्हणजे आपल्याला पुढची प्रोसिजर करता येतं. डिफरन्स सेम झाल्याशिवाय पुढची प्रोसिजर करू शकत नाही. आन्सर रॉंग होतं, लक्षात घ्या. ठीक आहे. चला मग मग आता बघा आता आपल्याला काय काढायचं आहे. व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ बी, म्हणजे बीचं आजचं वय किती. सिंपल. मग आता काय करतोय बघा, मी 15 पासून 36 कडे जातो. हा डिफरन्स किती येतो रे 36 वजा 15 म्हणजे 21. ठीक आहे गुणिला. मग आता आपल्याला 21चा किती बनवायचा आहे. मग बघा 10 आणि 11 21च होते, म्हणजे 21चा आपल्याला 21 बनवायचा आहे. तर 21ला कितीने गुणावं लागेल तर 21 होईल, म्हणजे 1 ने गुणावं लागेल. विषय मोकळा. मग आता 1 ने गुणावं लागेल. ह्या 1 ने जर मी ह्या 11ला जर गुणतो आहे, बघा लक्षात घ्या, ह्या 1 ने जर मी ह्या 11ला गुणतो आहे तर मला बीचं 10 वर्षापूर्वीचं वय भेटत आहे. बरोबर आहे. बीचं 10 वर्षापूर्वीचं वय 11 जर आहे तर आपल्याला काय विचारलं आजचं वय किती. मग बिफोर पासून प्रेझेंट कडे किती 10 वर्ष पुढे, म्हणजे यात अधिक काय करावं लागेल रे 10, म्हणजे याचं उत्तर किती होणार आहे आपलं 21. त्याच पद्धतीने सपोज जर एचं विचारलं असतं तर कसं, 1 ने ह्या 15ला म्हणजे 15 गुणिला 1 म्हणजे 15, 15 अधिक 10 25, म्हणजे एचं आजचं वय 25 झालं असतं. तसंच जर सपोज 11 वर्षानंतरचं विचारलं असतं तर डायरेक्ट आपण काय केलं असतं 36 गुणिला 1 म्हणजे डायरेक्ट 36, या पद्धतीने गाईस. समजलं असल्यास लाईक शेअर करत चला गाईस. ठीक आहे. डन आहे. म्हणजे ह्या 2 क्वेश्चन मधून तुम्हाला क्लॅरिटी आली की रेशिओचे एजेस बेस्ड क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे रेशिओ मेथडने. डन आहे. चला नंतरच्या क्वेश्चन कडे वळू. आता बघा आता त्यांनी काय म्हटलंय, व्हॉट इज द डिफरन्स इन द डिफरन्स बिटवीन देअर एजेस म्हटलेलं आहे. मग आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार बघा. सुलेखा आणि अरुणिमा लिहून घेतोय, थोडं जरा आता फास्ट लिहितोय. ठीक आहे. त्यांचा प्रेझेंटचा दिलेला आहे आणि आफ्टर 5 इयर्स, प्रेझेंट आणि आफ्टर 5 इयर्स. ठीक आहे. मग ठीक आहे, तर प्रेझेंटचा काय 9:60 आणि आफ्टर 5 इयर्स काय 10:09. झालं. डिफरन्स किती येतं रे 9तून 8 गेला 1, 10तून 9 गेला 1. मग डिफरन्स सेम आहे तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो. बघा 1 आला, 1चा किती बनवायचा आहे 5 बनवायचा आहे, म्हणजे 5 ने आपण काय केलं मल्टिप्लाय करायचं आहे. पण आता हा क्वेश्चन इथं संपला. तुम्ही म्हणाल कसं सर, ह्या 5 ने मी डायरेक्ट इकडे गुणून टाकेल किंवा ह्या 5 ने मी डायरेक्ट इकडे गुणून टाकेल तर मला दोघांच्या वयातला डिफरन्स भेटेल. मला सांगा माझा भाऊ आणि बहीण जरी वय वाढत गेलं, मी जर 3 वर्षाने मोठा असेल आणि माझी बहीण 3 वर्षाने लहान असेल, ठीक आहे, ती मोठी होईल ना मी लहानच राहील का, किंवा मी मोठा होईल किंवा ती मोठी होईल मी लहान राहील, किंवा मी मोठा होईल ती लहान राहील, असं होईल का. तो जो डिफरन्स आहे जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत सेमच राहील ना. यू गॉट माय पॉईंट गाईस. ठीक आहे. तर तसंच हा क्वेश्चन आहे. तर मी काय करेल, इकडे 1ला मल्टिप्लाय करा 5 ने किंवा इकडे करा. नाही समजलं मला माहिती आहे. तुम्ही म्हणाल सर डिफरन्स काढायचा आहे, करा ना. 9 5 45, 9 गुणिला 5 म्हणजे हे 45 आणि 8 पंचे 40. याचा डिफरन्स किती होतो, अरे 5च होतो आहे ना. मग मी काय केलं, हा ऑलरेडी आपण डिफरन्स काढलाय 1, ह्या 5 ने 1ला गुणलं तर म्हणजे काय होतोय दोघांच्या वयातला आपल्याला डिफरन्स भेटतोय. डायरेक्ट आपलं काम होत आहे. म्हणजे एवढं ही स्टेप करायची गरज नाहीये. यू गॉट माय पॉईंट. समजलं.
लाईक शेअर कोण करणार, करा ना. ठीक आहे, चला. मग आता मला सांगा, आता या पद्धतीने हा जो टाईप आपण कव्हर केलेला आहे हा तुम्हाला करता येईल की नाही गाईस? नक्कीच करता येईल. मग मला असं वाटतं की याच्यावरचे जे अप लेवलवरचे क्वेश्चन आहेत, ट्रायल अँड एररवर किंवा ऑप्शन मेथड वाले जे क्वेश्चन आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे जाणून घेऊया. ठीक आहे, चला. तर मग आता मी त्या व्हिडिओकडे नेतोय, त्या क्वेश्चनकडे नेतोय बघा, कारण ते क्वेश्चन आपल्यासाठी महत्वाचे आहेत, म्हणजे सगळेच महत्वाचे असं नाही. ठीक आहे, चला. आता हा क्वेश्चन बघा, हा पाहूनच जरा तुम्हाला काही लोकांना भीती वाटत असेल. ठीक आहे, काय म्हटलंय बघा, द एज ऑफ 3 फ्रेंड्स डोरेमन, नोबिता अँड शिजुका, म्हणजे त्यांचं प्रेझेंट एज दिलाय x+3, y-2 आणि y-x+17 इयर्स. इफ द रेशिओ ऑफ द एज ऑफ डोरेमन आणि नोबिता, ठीक आहे, किती दिलाय 9:60, अँड द रेशिओ ऑफ द एज ऑफ नोबिता टू शिजुका, मी इनिशियल्स घेतले त्यांचे 4:5. मग पुढे काय म्हटलंय, देन फाइंड द ऍव्हरेज एज ऑफ 3 फ्रेंड्स. काय काढायचं आहे? ऍव्हरेज एज ऑफ 3 फ्रेंड्स, माय डिअर फ्रेंड. ऍव्हरेज एज ऑफ 3 फ्रेंड्स कसं काढणार? आता बघा, सर्वप्रथम मी काय करेल, सर्वप्रथम हा जो रेशो आहे याला मी या फॉर्मॅटमध्ये आणेल, DNS च्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे डोरेमन, नोबिता अँड शिजुका, याला एका पेजवर घेऊन येईल. सगळ्यात पहिले बघा, आता त्यांचा आपल्याला ऍव्हरेज एज काढायचा आहे. तर ऍव्हरेज एज आपण कसं काढणार समजून घेऊ. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं मला काय काढावं लागेल, याला सेम पेजवर करावं लागेल. बघा, इथे जो n दिसतो आहे, ठीक आहे, इथे जो n दिसतो आहे हा 4 आहे, इथे n 8 आहे. मग आपल्याला सेम पेजवर आणायसाठी इकडे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणून इथे पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बाकी d मी 9च घेईल, 9 हा 8 आणि s किती रे 10. म्हणजे आता हा झाला सेम पेजवर, बरोबर आहे. आता हा कसा झाला? सेम पेजवर झाला. मग आता बघा, ह्या तिघांची मिळून जे टोटल आहे, म्हणजे याची रेशिओची, गुणोत्तराची, ही किती येत आहे? 27 येत आहे. तिघांची मिळून जी टोटल आहे ही किती येत आहे? 27 येत आहे गाईस. ठीक आहे, मग 27 तुम्ही म्हणाल की सर याने काय होणार आहे? ठीक आहे, याने खूप काय होणार आहे, बघू ना. आता बघा, आता मी याला सॉल्व्ह कसं करतो. आता हा रेशिओ बघा, ठीक आहे, हा क्वेश्चनचं उत्तर ना इथं आलेलं आहे. कारण आता बघा, इथे ABCDE हे 4 ऑप्शन आहे गाईस, ऍग्रीड. आणि हा ऍव्हरेज आहे कोणाचा? तिघांचा. म्हणजे मी ह्या अंकाला 3 ने जर गुणतो आहे तर मला तिघांच्या वयाची टोटल भेटेल 48. इथे 18 तिरी 54, ठीक आहे, हा 20 तिरी 60 आणि हा 24 तिरी किती होईल? 72 होईल. मला सांगा, ह्या आलेल्या रेशिओ मध्ये, ठीक आहे, कोणाचा मल्टिपल दिसतो आहे? म्हणजे 27चा मल्टिपल काय आहे असं जर म्हणेल, म्हणजे 27च्या गुणीला मल्टिपल मध्ये, ठीक आहे, तर मला एकच व्हॅल्यू दिसत आहे. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. पण तुम्ही म्हणाल सर नाही समजलं, सर नन ऑफ दिस पण तर आहे, तुम्ही अशी कशी का रिक्स घेतली? रिक्स लेना पडता बॉस कभी कभी. बँकिंग एक्झाम मध्ये क्वेश्चन जर लवकर सॉल्व्ह करायचा आहे तर रिक्स घ्यावं लागतं, लक्षात घ्या. मग मी काय केलं, इथे मी डायरेक्ट 18 तिरी 54 केलं. मला माहिती आहे की 27 ही टोटल आहे, 27चा मल्टिपल आहे, एकच ऑप्शन आहे, म्हणून आपण वी गो विथ ऑप्शन नंबर बी गाईस. पण सर आम्हाला इथे क्लॅरिटी द्या, आम्हाला हा क्वेश्चन क्लॅरिटीने हवाय. बघा, डोरेमन, ठीक आहे, नोबिता अँड शिजुका, ठीक आहे, दिस इज व्हॉट x+3 माय डिअर फ्रेंड. त्यानंतर दिस इज व्हॉट y-2 अँड दिस इज व्हॉट y-x. म्हणजे खरंच जे ऑप्शन आपण लावलेलं आहे ते करेक्ट आहे की नाही हे कसं टेस्ट करायचं? आता मला सांगा, मला 54 करायसाठी याला 2 ने गुणावं लागेल, बरोबर आहे. याला 2 ने गुणावं लागेल, म्हणजे यालाही 2 ने गुणावं लागेल, यालाही 2 ने गुणावं लागेल, यालाही 2 ने गुणावं लागेल. म्हणजे हा किती झाला रे? 18. हा किती झाला? 16. आणि हा किती झाला? 20. बस या बेसच्या आधारावर मी इथे व्हॅल्यूज बघेल. म्हणजेच काय, डोरेमनची जी व्हॅल्यू आहे, x+3 ची जी व्हॅल्यू आहे, x+3 ची व्हॅल्यू 18 आहे. ठीक आहे, म्हणजे हा तिकडे गेला, म्हणजे x ची व्हॅल्यू मला भेटत आहे 15. त्याच पद्धतीने y-2 ची व्हॅल्यू किती आहे? 16 आहे. y-2 ची व्हॅल्यू 16 आहे गाईस. म्हणजेच हा तिकडे गेला, म्हणजे y ची व्हॅल्यू किती होईल? 18. आणि ह्या दोनही व्हॅल्यू इथे जर मी ठेवल्या तर हा पार्ट मला किती आला पाहिजे? 20 आला पाहिजे. होतोय का बघा? y ची व्हॅल्यू 18 मायनस x किती आहे? 15 आणि अधिक 17, म्हणजे 18 वजा 15 3 अधिक 17 म्हणजे 20 होत आहे. म्हणजेच तो जो ऑप्शन आपण काढला, ठीक आहे, तो काय होतोय रे? जस्टिफाय होतो आहे. हे समजलं पाहिजे. काय होत आहे? जस्टिफाय होतो आहे.
ठीक आहे. तर या पद्धतीने असे क्वेश्चन जर आले ऍव्हरेज बेस्ड क्वेश्चन विथ एजेस, तर या पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता काही, जरी नन ऑफ दिसचं ऑप्शन असेल तरी, कारण ह्या व्हॅल्यूज इथे आपल्याला काय झाल्या आहे, जस्टिफाय झाल्या, हे समजलं पाहिजे. चले, ट्रिक आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अरे करत चला रे बाबा. ठीक आहे. आता बघा हा वाला क्वेश्चन लई डोक्याचा भुगा पाडतो हा क्वेश्चन, नाही का? पण यालाही आपण कसं इझी पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे हे जाणून घेऊ. बघा काय म्हटलंय, राधा आणि राम लिहून घेतोय. ठीक आहे. राधा आणि राम, राधा आणि राम. ठीक आहे. काय दिलेलं आहे, प्रेझेंट एज ऑफ राधा आफ्टर वाय इयर्स अँड y+2, म्हणजे बिफोर, प्रेझेंट, आफ्टर, असे तिन्ही पार्ट दिलेले आहे. ठीक आहे. प्रेझेंट एज त्यांनी दिलेला आहे 4:5. ठीक आहे. प्रेझेंट एज 4:5 आहे. ठीक आहे. त्यानंतर आफ्टर वाय इयर्स, ठीक आहे, आणि बिफोर टू प्रेझेंट किती दिलाय, y+2. y+2 दिलाय, याला आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. आणि किती दिलाय 2 इयर्स अगो, 13, 17. बघा सर्वप्रथम जेव्हाही आपण रेशिओ मध्ये घेतो, कोणतीही गोष्ट जेव्हा रेशिओ मध्ये येते विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हाही तुम्ही कॅल्क्युलेशन करत आहे, बरोबर ना, जसं आता इथे हे दिसत आहे, जेव्हाही आपण कॅल्क्युलेशन करतो आहे तर रेशिओ हा सेम पेजवर असला पाहिजे. यू गॉट माय पॉइंट. सेम पेजवर म्हणजे काय, डिफरन्स सेम असला पाहिजे. कीप इट सिम्पल. इव्हन याच्यामधले जे मॅरेजवाले जे क्वेश्चन्स येतात एजेस मध्ये, ते पण सुद्धा ह्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं असतं. आता बघा आपल्याला इयर नाही माहित, बरोबर ना, आता आपल्याला इयर काय आहे हा इयर नाही माहिती. ठीक आहे. मग आता आपण याला सॉल्व्ह कसं करणार सर, खूप मोठा प्रश्न पडला. आणि असे प्रश्न जेव्हा एक्झाम मध्ये येतं तर अशा क्वेश्चन मध्ये सर आम्ही जनरली स्टक होत असतो, बरोबर. अशा क्वेश्चन मध्ये जनरली आम्ही स्टक होत असतो. पण आता स्टक व्हायचं कारण नाही, कारण मी तुम्हाला एक जबरदस्त ट्रिक सांगणार आहे गाईस. ठीक आहे. बघा आता सगळ्यात पहिलं मी काय करेल, ह्या तिघांनाही सेम पेजवर आणेल, म्हणजे तिघांचाही रेशिओ मी आणेल सेम. ठीक आहे. मग आता बघा इथे याचा 1 डिफरन्स येतो, याचा 2 डिफरन्स येतो, म्हणजे 5तून 4 गेला 1, 11तून 9 गेला 2. ठीक आहे. मग याचा डिफरन्स सेम करायचा आहे, म्हणजे काय करायचा, हा 2 इकडे लावायचा. ठीक आहे. आणि हा इकडे घेऊन जायचा. मग याला मी उतरवतो आहे आता, म्हणजे हा 8/10. ठीक आहे. आणि हा 9/11. ठीक आहे. 8/10 आणि 9/11 गाईस. याला ऍज इट इज तसंच ठेवू सध्या. म्हणजे आता बघा हा खाली आला. मग आता बघा याचा जो डिफरन्स आहे हा 2 हा काय झालाय, सेम झालाय. पण याचा डिफरन्स हा 4 दिसतोय गाईस. मग याला पण मला 4 बनवावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इकडे पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हा ऍज इट इज ठेवू 13-17. ठीक आहे. हा किती होऊन जाईल, 16-20. आणि हा किती होऊन जाईल, 18-22. हे समजलं का सांगा इथपर्यंत. म्हणजे आता हे तीनही सेम पेजवर आले असा याचा अर्थ होतो. मी डायरेक्ट इथे पण करू शकलो असतो, पण तुम्हाला ते थोडंसं अवघड गेलं असतं. मी डायरेक्ट इथे 4चा डिफरन्स घेऊनही काम करू शकलो असतो, म्हणजे हाही 4 पाहिजे होता म्हणून, असं. म्हणजे इथे पण तुम्हाला लक्षात आलं असतं, पण तुम्ही म्हटलं असतं की पुन्हा थोडं कन्फ्युजन झालं असतं. ही स्टेप आपण गाळू शकलो असतो इथे, हे लक्षात घ्या. म्हणजे डायरेक्ट आपण इथे 4 ने मल्टिप्लाय करून सुद्धा याला सेम पेजवर आणता आलं असतं गाईस. ठीक आहे. कारण बघा ना, इंटू 4 जर केलं, 4×16 5×20, म्हणजे डायरेक्ट ही स्टेप येत आहे ना. तर मग बघा आता मी हे थोडं वरती लिहितो इकडे, 13-17. ठीक आहे. 16-20. ठीक आहे. त्याच्यानंतर 18-22. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे त्यांनी काय म्हटलंय, इथे हा y इयर पुढे गेला आहे. ठीक आहे. आणि इथे हा y+2 म्हटलेला आहे. सर पण आता इथं कसं सॉल्व्ह करायचं, इथं पुन्हा स्टक झालो आम्ही, इथे नाही समजत आहे सर. आता बघा y ची व्हॅल्यू अझ्युम करायची आणि याला जस्टिफाय करायचं 13-17ला. आता सपोज मी y ची व्हॅल्यू 2 घेतोय. काय म्हटलं मी, y ची व्हॅल्यू सपोज मी 2 घेतोय. y ची व्हॅल्यू 2 घेतली सपोज. ठीक आहे. 16 × 32. ठीक आहे. आणि इकडे किती होईल, हा y 40 होईल. मग मला सांगा आता y ची व्हॅल्यू जर मी 2 घेतोय, काम बनेल का? कारण बघा जर इकडे मी 2 ठेवला म्हणजे हा 4 होऊन जाईल. ठीक आहे. आणि याचा जो डिफरन्स आहे हा 3 आहे. 16 आणि 13चा डिफरन्स हा 3 आहे. म्हणजे y ची व्हॅल्यू अशी घ्यावी लागेल की ह्या 3च्या पटीमध्ये येईल.
यू गॉट माय पॉईंट गाईज. 3च्या पटीत येईल. मग डायरेक्ट डोक्यात शॉर्ट काय बसतोय की सर हा तर डिफरन्स 3 आहे, मग काम नाही जमणार 2 घेऊ, मग मी वायची व्हॅल्यू काय घेतोय रे 4 घेतोय. ये तरीका आहे बॉस. वायची व्हॅल्यू जर सपोज मी 4 घेतली, आता बघा इथे डिफरन्स कितीचा आहे 2चा येतो आहे. लक्ष द्या, इथे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे 4 बनवायसाठी मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 2 into 2 होईल असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, कारण हा डिफरन्स 2 आहे आणि हा डिफरन्स 3 आहे, म्हणजे हा 4, म्हणजे बघा 4 + 2 6 होतो आहे टोटल. तर हा 6 म्हणजेच इथे जस्टिफिकेशन कसं होईल बघा, जसं मी इथे लिहिलं 2 into 2 तसंच इथे काय लिहिल 3 into 2 6 या पद्धतीने. हे समजलं पाहिजे आपल्याला इथे हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना गाईस. म्हणजेच मला मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय राहील 2, म्हणजे हे किती झालं आता 16 दुने 32 आणि हे किती झालं 40. पण आता त्याने काय म्हटलं आहे की फाइंड द सम ऑफ एजेस आफ्टर y इयर्स. मग मी डायरेक्ट इथे काय करेल 18 दुने किती 36, 22 दुने 44, म्हणजे 36 अधिक 44, म्हणजे याची काही गरज नव्हती, डायरेक्ट y इयर नंतर म्हटलं होतं, म्हणजे इथे काय येईल उत्तर 80. या पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो बघा. आता तसं पाहिलं तर हा क्वेश्चन ही एक स्टेप लिहिली, ठीक आहे, डायरेक्ट इथे 4 केलं, म्हणजे इथेच कन्क्लूड झाला हा पार्ट आला. आणि इथे जेव्हा मी बघितलं की 13 आणि 16चा जो डिफरन्स आहे हा 3 येतोय, क्वेश्चन तिथेच मोल्ड झाला होता. म्हणजे एवढा मोठा क्वेश्चन बस खतम गाईस, दॅट्स इट. तर याला या पद्धतीने बघा, मी एक्सप्लेन फार डिटेलमध्ये केलेला आहे की कसं सॉल्व्ह केलं आहे. तर वायची व्हॅल्यू 4 होईल, म्हणजे वायची व्हॅल्यू 4 म्हणजे 4 + 2 6, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आपला काय राहील 2 राहिला या पद्धतीने. मग तुम्ही म्हणाल सर हे जस्टिफाय होत आहे की नाही, 13/17चं जस्टिफिकेशन कुठे दिलं, तुम्ही नाही दिलं ना सर. बघा आता 32 बरोबर आहे, 16 दुने 32 आणि 20 दुने 40. मग आता मागे किती गेलो 4 अधिक 2 6, 6 मागे गेलो म्हणजे किती येईल 26, 6 मागे गेलो म्हणजे किती येईल 34. आणि याला संक्षिप्त रूपात जर मी लिहितो म्हटलंय तर संक्षिप्त रूपात हे किती होईल 17 दुने 34, 13 दुने 26, म्हणजे 13/17 जस्टिफाय झाला. येस सर, म्हणजे जे आपण काही नंबर ऑफ इयर्स घेतले आहे ते जस्टिफाय झालेले आहे, हे लक्षात येतं या व्हिडिओ म्हणजे याच्या माध्यमातून. करेक्ट आहे, समजलं का सांगा. इझी आहे गाईस, लाईक शेअर करा. ठीक आहे, समजलं असलं तर लाईक शेअर करत चला. बघा आता हा क्वेश्चन, हे असे क्वेश्चन जनरली विद्यार्थी स्किप करताना दिसतात, बट दिस इज नॉट अ स्किपिंग क्वेश्चन माय डिअर फ्रेंड्स. ठीक आहे, दिस इज अ व्हेरी इझी क्वेश्चन. फक्त सॉल्व्ह करायची टेक्निक समजली ना, क्वेश्चनला काय दिलं आहे ते बघू. बघा 7 इयर्स लेटर फ्रॉम नाऊ, म्हणजे आतापासून 7 वर्षानंतर, म्हणजे एचं वय जर आजचं ए आहे म्हणजे प्रेझेंट, तर त्याच्यातून काय करावं लागेल 7 इयर्स लेटर म्हणजे प्लस 7 वर्षानंतर. विल बी कसं आहे सेम आहे, जे बीचं 4 वर्षापूर्वीचं वय होतं, म्हणजे बी मायनस काय करावं लागेल 4, म्हणजे a + 7 दॅट इज इक्वल टू b - 4 गाईस. हे पहिलं इक्वेशन बनत आहे, याला आपण ट्रान्सफर करून टाकू. हा इकडे गेला म्हणजे b - a दॅट इज इक्वल टू 11. ठीक आहे, हे भेटलं आपल्याला. मग सी वॉज बॉर्न 2 इयर्स अगो, म्हणजे सी आज 2 वर्षाचा आहे, सी 2 इयर्सचा आहे. ठीक आहे, आणि द ऍव्हरेज एज ऑफ ए बी सी 10 इयर्स लॅटर विल बी 33 इयर्स. काय म्हटलं मी, द ऍव्हरेज एज ऑफ एबीसी 10 इयर्स लॅटर विल बी 33 इयर्स. आता बघा 10 वर्षानंतर त्याचा ऍव्हरेज एज जर 33 असेल तर 10 वर्षापूर्वी किती होणार, म्हणजे आज किती असेल a + b + c, तर ऍव्हरेज एज 23, म्हणजे 33 मधून 10 काय केले वजा केले गाईस 23. सिंपल. ठीक आहे, तर हे काय ऍव्हरेज एज आहे. एकूण वय जर काढलं तर आपल्याला काय करावं लागेल, 3 लोक आहे म्हणून 3, म्हणजे एबीसीचं एकूण वय किती झालं 69. हे समजलं का सांगा. बघा ही जी ओळ आहे ना ऍव्हरेज एज, सरासरी तिघांची सरासरी मिळून आहे, म्हणजे 33 गुणिले 3 केलं 99 होतं, आणि मागे 10 वर्ष जर मागे आलो तर 99 मधनं 30 जर वजा केले तर 69 येतं. तसंही तुम्ही काढू शकता, पण मी डायरेक्ट काय केलं 33 मधनं 10 वजा केले 23 आले. 23 हे एबीसीचं आजचं काय आहे सरासरी वय आहे, आणि त्या 23 ला 3 ने गुणलं म्हणजे किती होईल 69 होईल गाईज 69. मग आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही काय साध्य केलं यात, बघा सिंपल आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की a + b + c चं आपल्याला माहिती आहे 2, हा जर इकडे गेला म्हणजे मला a + b इथे भेटणार आहे 69 वजा 2 म्हणजे 67, म्हणजे a + b चं वय जे आहे टोटल हे किती आलं रे 67. हे समजलं पाहिजे आपल्याला. मग आता 67 आलं तर आपल्याला प्रेझेंट एज ऑफ ए काढायचा आहे. मग एकदम सिंपल आहे, बघा आपल्याकडे इक्वेशन आहे b - a इज इक्वल टू 11 आणि b + a असं पण लिहिता येईल मला. b + a इज इक्वल टू किती 67. करेक्ट आहे, म्हणजे हा +a - a कॅन्सल, ट्वाइस b इज इक्वल टू हा किती होईल रे
7 1 8 78 म्हणजे बी इज इक्वल टू काय होईल 39. ठीक आहे, बी इज इक्वल टू, आता बघा इथे ना थोडं डायरेक्टही करता आलं असतं. आपण जर हा कॅन्सल आउट करण्याच्या ऐवजी जर सपोज तो कॅन्सल आउट केला असता म्हणजे डायरेक्ट आपलं एचं आलं असतं. बघा कसं, आता मी याला थोडस एक स्टेप कमी करतोय. बघा बी मायनस ए इज इक्वल टू 11 आहे आणि बी प्लस ए इज इक्वल टू किती आहे 67 आहे. मग याचे साईन मी काय करतो, रिव्हर्स करतोय. हा प्लस होईल, ठीक आहे, हा इथे काय होईल मायनस होईल. म्हणजे प्लस बी मायनस बी गेट कॅन्सल. दिस इज व्हॉट ट्वाइस ए. मग 67 मधून 11 गेले म्हणजे हे किती राहील 6 आणि हे 56. म्हणजे ए इक्वल टू किती येईल ते 28 दुने 56. बघा असंही काढता येईल इथे. म्हणजे डायरेक्ट कन्क्लूड होऊन जाईल. म्हणजे बी न काढता डायरेक्ट आपण ए लाही काढू शकतो. बरोबर आहे, म्हणजे ए कॅन्सल आउट न करता बी कॅन्सल आउट केला म्हणजे ए इज इक्वल टू किती होईल आहे. सो दिस इज द करेक्ट आन्सर. 28 इयर्स इज द करेक्ट आन्सर गाईज. समजलंय का सांगा. बघा किती इझी वे मध्ये आपण हा एवढा मोठा क्वेश्चन सॉल्व्ह केला. मग बघा आपण याच्यात म्हणजे जवळपास जे पॅटर्न आहे, ठीक आहे, जे आता हा क्वेश्चन सुद्धा घेऊ. छान पॅटर्न आपण कव्हर केले. म्हणजे बँकिंग एक्झाम मध्ये ज्यावर क्वेश्चन्स येतात जनरली ते पॅटर्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे तुम्हाला बाकीच्या एक्झाम मध्ये पण खूप जास्त युजफुल होणार आहे गाईज. मग आता बघा हा जो क्वेश्चन आहे याला मी ट्रायल एरर मेथडने कसा सॉल्व्ह करतो. सो सी द ट्रायल एरर मेथड गाईज. ठीक आहे, कोणती मेथड, ट्रायल एरर मेथड. ट्रायल एरर मेथड, ट्रायल अँड एरर मेथड. बघा अरुण आणि मीना रिसेंटली सेलिब्रेटेड देअर गोल्डन अॅनिव्हर्सरी. गोल्डन अॅनिव्हर्सरी म्हणजे काय, त्यांचा लग्नाचा 50वा वाढदिवस. कितवा रे, 50वा वाढदिवस. लक्षात घ्या गोल्डन अॅनिव्हर्सरी म्हणजे. अँड देअर डॉटर सीमाज बर्थडे, आणि त्याच दिवशी सीमाचा बर्थडे पण येतो. अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच म्हणजे तिचा जन्म झाला होता असं त्यांचं म्हणणं आहे क्वेश्चन मध्ये. इफ द एज ऑफ सीमा, बघा काय दिलेलं आहे, एज ऑफ सीमा, ठीक आहे, 18 इयर्स आफ्टर. ठीक आहे, एज ऑफ सीमा 18 इयर्स आफ्टर पेरेंट्स मॅरेज. ठीक आहे, अपॉन, ठीक आहे, अपॉन अँड हर एज ऍट देअर गोल्डन अॅनिव्हर्सरी. हर एज ऍट गोल्डन अॅनिव्हर्सरी. किती येईल 5-21. ठीक आहे, 5-21 करेक्ट आहे गाईज. 5-21. मग आता बघा, आता खूप म्हणजे आपल्याला याला कॉम्प्लिकेट नाही करायचं. आता बघा ही जी मी ट्रायल अँड एरर बोललो ना, हे कसं करायचं. बघा आज यांना लग्न होऊन 50 वर्ष पूर्ण झाली आहेत, बरोबर आहे. आणि एज ऑफ सीमा 18 इयर्स आफ्टर पॅरेंट्स मॅरेज. ठीक आहे, सीमाचं एज 18 वर्षानंतर आफ्टर पॅरेंट्स मॅरेज. हा 5 पार्ट दिलेला आहे रेशो मध्ये, गुणोत्तरामध्ये. आणि हर एज ऍट गोल्डन अॅनिव्हर्सरी, आणि तिचं जे वय आहे, ठीक आहे, तिचं जे आजचं वय आहे म्हणजेच गोल्डन अॅनिव्हर्सरीच्या दिवशीचं वय आहे, हा 21 पार्ट. मी सिम्पली काय करतो माहिती आहे, काढायचं काय, म्हणजेच किती वर्षानंतर, म्हणजे लग्नाच्या किती वर्षानंतर सीमा जन्माला आली हे जर आपल्याला सांगायचं आहे तर मी डायरेक्ट काय करतो, इथून ऑप्शन उचलतो. हा खरंच ऑप्शन जस्टिफाय होतो की नाही, म्हणजे हार्डली इट इज अ मॅटर ऑफ सेकंड्स गाईज. तुम्ही म्हणाल कसं सर. आता बघा हा 8 मी उचलला, ठीक आहे, हा 50 मधनं मी हा काय करतो रे 8 वजा करतोय म्हणजे 42 येईल. ठीक आहे, तुम्ही म्हणाल काय साध्य केलं सर याच्यातून. बघा ना हा 21 पार्ट आहे, हे 42 व्हॅल्यू आहे. हा 42 केव्हा होईल, जेव्हा मी याला 2 ने गुणेल आणि यालाही मला 2 ने गुणावं लागेल, म्हणजे हा 10 राहील. खरंच जस्टिफाय करतोय की नाही, म्हणजे तिचं वय 10 किंवा एज ऑफ सीमा 18 इयर्स आफ्टर पॅरेंट्स मॅरिएज. बरोबर आहे, पॅरेंट्स मॅरिएज बरोबर आहे 10. ठीक आहे, हर एज ऍट गोल्डन अॅनिव्हर्सरी किती राहील, तिचं 42 वय आहे आजचं. मग मला सांगा ती कधी जन्माला आली असेल. ठीक आहे, जेव्हा ती 18 इयर्स आफ्टर पॅरेंट मॅरिएज, ती तेव्हा किती वर्षाची होती, असा त्याचा अर्थ होईल का. म्हणजे बघा 10 पार्ट आलेले आहे आणि इथं 42, म्हणजे आजचं तिचं वय 42 आहे.
म्हणजेच तिचा जो जन्म आहे लग्न झाल्यानंतर 8 वर्षाने झाला आणि 8 मध्ये 10 मिळवले तर 18, म्हणून इथं हा 18 पार्ट दिलाय, हे आपण समजायला पाहिजे. सो दिस ऑप्शन इज जस्टिफायबल 8 इयर्स फॉर बोथ द व्हॅल्यूज गाईज. सो दॅट्स वाय 8 इयर इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड. समजलं का? सांगा कसं सॉल्व्ह केलंय. कीप इट सिंपल. फक्त मी काय केलं, फक्त याच्या गुणीला आहे की नाही बघितला. बघा तुम्ही 15 घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. जर 15 घेतलं, जर मी 50 मधलं 15 वजा केलं 35 आहे का त्याच्या गुणीला? नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन एलिमिनेट झाला. 12 घेतो, 50 वजा 12 म्हणजे किती झालं? 18 आलं. आहे का त्याच्या पटीत? नाही आलं. सॉरी 18 नाही, सॉरी माफ करा. सो दिस इज किती? 38. ठीक आहे, 38 आलं. 38 आहे का त्याच्या पटीत? नाही आहे, म्हणजे तोही ऑप्शन. म्हणजे अशा क्वेश्चन मध्ये ना आपण ऑप्शन एलिमिनेशनवर खेळायचं माय डिअर फ्रेंड्स. तर हे क्वेश्चन जास्त इझी होतात मला असं वाटते. जरी नन ऑफ दिस आहे राहू द्या ना, काही हरकत नाही. सो दिस इज द बेस्ट वे टू टॅकल सच काइंड ऑफ क्वेश्चन. दॅट इज व्हॉट ट्रायल अँड एरर मेथड माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यात काही क्वेश्चन्स आहे, ठीक आहे, आपण ते आपल्या सेशनच्या माध्यमातून कव्हर करणारच आहोत. ठीक आहे, बघा हा क्वेश्चन घ्यावं असं वाटतं, हा क्वेश्चन घ्यावं असं वाटतं, हा क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, हा क्वेश्चन घेऊ, महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता बघा इथे काय दिलाय, प्रेझेंट ऍव्हरेज एज ऑफ ए अँड बी इज 6x - 15. म्हणजे ए आणि बी चं सरासरी वय म्हणजे दोघांचं 6x - 15 असेल तर एकूण वय किती होईल? 2 गुणीला 6x - 15. बरोबर आहे. आणि प्रेझेंट ऍव्हरेज एज ऑफ ए प्लस बी प्लस सी किती दिलेला आहे? 4x + 6 म्हणजे ट्वाइस 4x + 6. मग आता बघा या दोन ओळीतून मी पुढे जात नाही, या दोन ओळीतून आपल्याला सगळ्यात पूर्वी कोणाचं वय भेटेल? सीचं वय भेटेल. म्हणजे ह्या एबीसी मधनं जर एबी वजा केला म्हणजे मला इथे सीचं वय भेटणार आहे. मग आता हा एबी किती होईल रे? एबी लिहून, एबीसीचं पार्ट लिहून घेऊ पहिले. बघा, सो 8x + 12 बरोबर आहे. सॉरी इथे 2 कसं येईल? इथे 3 येणार ना, सॉरी. ठीक आहे, 3 लोक आहेत इथे. एबीसी 3 पीपल्स हियर, सॉरी माफ करा. 4x + 6, यस करेक्ट. व्यवस्थित लिहून घेऊया. ठीक आहे, बघा आता हे कसं होईल? 4 तिरी 12, 12x प्लस साइन तिरी 18 वजा, कारण मायनस करायचं आहे. मग साइन दुने 12x याला ब्रॅकेटमध्ये घेऊ, मायनस 15 दुने 30. बघा मायनस मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. सो 12x + 18 वजा 12x + 30. मग बघा आता इथे हा +12 आणि -12 गेला. 30 + 18 म्हणजे 48. म्हणजे सी चं आजचं वय 48 इयर्स माय डिअर फ्रेंड. सी इज व्हॉट? 48 इयर्स. करेक्ट आहे. हे समजलं का सांगा? मग सी 48 भेटला. सी जर इथे 48 भेटला म्हणजे मला आता पुढे काय करायचं आहे बघा. जी कंडिशन आता क्वेश्चन मध्ये दिली आहे की इफ प्रेझेंट एज ऑफ बी इज 25% लेस दॅन प्रेझेंट एज ऑफ सी, म्हणजे प्रेझेंट एज ऑफ बी हे किती? 25% लेस. म्हणजेच बी चं आजचं वय हे सी च्या आजच्या वयापेक्षा 25% कमी आहे असं म्हटलेलं आहे. कमी आहे म्हणजे 100तून आपण काय करतो? 25 वजा म्हणजे 75/100 या पद्धतीने. आणि पुढे काय म्हटलंय? प्रेझेंट एज ऑफ बी इज 20% मोर दॅन ए. प्रेझेंट एज ऑफ बी इज 20% मोर दॅन ए. बरोबर ना? 20% मोर दॅन ए म्हणजे 120 कारण मधात काय आलं आहे क्वेश्चनच्या मध्ये आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे? अँड दिलेला आहे. अँड इज फॉर व्हॉट? फर्स्ट पर्सन गाईज. पहिल्या व्यक्तीसाठी असतो. जर 2 सेंटेन्सच्या मध्ये अँड जर आला असेल आणि पुढचं पुन्हा एक सेंटेन्स दिलं असेल, ठीक आहे, तर तो पहिल्या व्यक्तीसाठी असतो. म्हणजे आपल्याला वाचताना कसं वाचायचं बघा. इफ प्रेझेंट एज ऑफ बी इज 20% मोर दॅन द प्रेझेंट एज ऑफ ए, या पद्धतीने. ठीक आहे, मग आता याला कॅन्सल आउट करू गाईज. बघा कॅन्सल आउट कसं करणार संक्षिप्त रूपात? 25 तिरी 25 20 छक 20 पंचे. बरोबर आहे. मग आता कोणाला सेम करायचं आहे रे? आपल्याला बी ला सेम करायचं आहे. बघा आता मी इथे लिहिताना कसं लिहितोय? A:B:C. कोणाला सेम करायचं आहे? बी. इथे बी 6 आहे, इथे बी 3 आहे, म्हणजे इथे 2 ने मल्टिप्लाय करेल, इथे 2 ने, म्हणजे बी किती होतोय? 6. ठीक आहे, सी किती होतोय? 8 आणि ए किती होतोय? 5. हियर दिस लाईक दिस. मग आता बघा आपल्याला प्रेझेंट एज ऑफ ए काढायचं आहे, म्हणजे ए चं आजचं वय आपल्याला काढायचं आहे. ए चं आजचं वय आपण कसं काढणार? बघा आपल्याकडे सी चं आजचं वय आहे, म्हणजे 8 पार्टची व्हॅल्यू 48. बरोबर आहे. 8 पार्टची व्हॅल्यू जर 48 आहे तर आपल्याला ए चं काढायचं आहे, म्हणजे 5 पार्टची व्हॅल्यू किती?
मग 48 गुणिला 5 भागीला 8, 8 छक्कम म्हणजे 6 पंचे 30, म्हणजेच एच आजचं जे वय आहे हे किती राहिले 30 इयर्स. समजलं का सांगा. बघा क्वेश्चन कितीही मोठा असू द्या पण त्याला सॉल्व्ह करायचे आपल्याकडे जर टेक्निक्स असेल तर ते क्वेश्चन फार इझी होतात. कारण बघा इथे बरेच लोक फसतात या पार्टमध्ये. कारण तुम्ही जर ए बी सी ला सेम पेजवर जर आणलं नाही तर इथे मग तो क्वेश्चन सॉल्व्ह करताना घोळ होतो. तर मला सांगा आजचे जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले विदाउट एक्स मेथडने, जे स्टार्टिंग मध्ये म्हटलं होतं की एक्स को लाइफ में लाने का नहीं, एक्स को लाए तो लाइफ कॉम्प्लिकेटेड हो जाती बॉस, आणि आपण तेच केलंय की एक्सला इथे नाहीच आणलं आणि एजेसचा वयवारीचा कोणताही क्वेश्चन असेल तरी त्याला आपण ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. जिथे एक्स येतो तिथे ट्रायल अँड एरर मेथड लावायची म्हणजे एक्स नलिफाय करता येतो. तर मला सांगा व्हिडिओ आवडला की नाही? आवडला ना? मग आवडला तर लाईक शेअर कोण करेल रे? करा ना पटापट. आणि ते जे बेल आयकॉन आहे ठीक आहे त्याला प्रेस करा म्हणजे जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा अभ्यास सरस होईल. ठीक आहे. तर मग आता रजा घेतोय. भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लाईव्हच्या माध्यमातून. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.